हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत आहे. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मंगळुरू तर्फे घेतला जाणारा हा उपक्रम 18 दिवसामध्ये भगवद्गीता समजून घ्या यामध्ये आज आपण अध्याय 10वा विभूती योगचं अध्ययन करत आहोत. तर सर्वात प्रथम मंगलाचरणने आपण सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधाकान्त नमोऽस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः. ओम विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण सर्वांना. सर्वात प्रथम आपण श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्याला समजेल अशा शब्दांमध्ये भगवद्गीता आपल्याला समजावून सांगितली. त्यांनी लिहिलेल्या साध्या सोप्या भाषेमुळे भगवद्गीतेचं ज्ञान आपण ग्रहण करू शकत आहोत. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मंगळुरूचे अध्यक्ष नामानिष्ठ दास प्रभूजी यांना सादर प्रणाम, ज्यांनी हा अभ्यासक्रम आपल्यासाठी बनवला आणि झूमद्वारे सर्वांना उपलब्ध करून दिला. त्यामुळे घरी बसल्या या संधीचा आपण लाभ घेऊ शकलो. अन्वय माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली. आमच्या सर्वांच्या प्रेरणा पूजा माताजींना प्रणाम करते. आज वर्गाला उपस्थित राहून सेवा देणाऱ्या अंजली माताजी, रेश्मा माताजी दोघींनाही प्रणाम. उपस्थित सर्व भक्तांना सादर प्रणाम आणि सर्वांचं परत एकदा स्वागत. तर आज आपण अध्याय 10वा विभूती योग किंवा कृष्णांची ऐश्वर्य, विभूती म्हणजे ऐश्वर्यांच्या बाबतीमध्ये जाणून घेणार आहोत. तर कृष्ण आपल्याला त्यांच्या विभूतींच्या बद्दल सांगतात आणि ते ऐकून आपलं त्यांच्याबद्दलचं आकर्षण अधिकच वाढतं, त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता वाढते आणि आपण हे ज्ञान अधिक घेण्याचा प्रयत्न करतो. तसंच या अध्यायामध्ये चतुर्श्लोकी गीता ही आपण समजून घेणार आहोत. ज्यांना चतुर्श्लोकी गीतेला भगवद्गीतेचं सार म्हटलं जातं. तर प्रथम आपण श्री श्री राधा गोविंदांच्या चरणी प्रणाम करूया. आपण हे अध्ययन त्यांच्या आनंदासाठी करत आहोत. त्यांचे आशीर्वाद घेऊन अध्ययन वर्गाला सुरुवात करूया. तसंच कृष्ण कृपामूर्ती श्रीला प्रभुपाद यांनाही साष्टांग प्रणाम करूया. त्यांच्यामुळेच आज गीतेचं अध्ययन आपण करू शकत आहोत. त्यांनी सोप्या शब्दामध्ये हा अर्थ समजावून सांगितला. त्यामुळे हा विषय आपण व्यवस्थित पद्धतीने समजून घेऊ शकलो. हे श्री जगन्नाथ पुरीचे अर्चविग्रह आहेत. श्री जगन्नाथ, सुभद्रा आणि बलदेव यांनाही प्रणाम करूया. त्यांचेही आशीर्वाद घेऊन अध्ययन वर्गाकडे पुढे जाऊया. आता कालच्या अध्यायाची इथे उजळणी दाखवलेली आहे. कालच्या अध्यायामध्ये आपण काय बघितलं तर 9वा अध्याय होता राजविद्या राजगुह्य योग. गोपनीय असं ज्ञान कृष्णांनी या अध्यायामध्ये आपल्याला दिलं आणि ह्या ज्ञानाला राजविद्या राजगुह्य असं का म्हणतात तेही आपण कारण समजून घेतलं. मग कृष्णांनी आपल्याला सांगितलं की ही सृष्टी त्यांनी निर्माण केली आहे, पण ते या सृष्टीचा अंश नाहीत. जे अचिंत्य भेदाभेद तत्व होतं, परस्पर विरोधाभासी विधान कृष्णांनी जी म्हटली ती आपण समजून घेतली. अचिंत्य भेदाभेद तत्व. मग कृष्णांनी मूढात्मा आणि महात्मेजन, मूढात्मा म्हणजे जे कृष्णांवरती श्रद्धा ठेवत नाहीत आणि महात्मेजन जे कृष्णांच्या सेवेमध्ये, भक्ती सेवेमध्ये सदैव लीन असतात, ते कसे असतात, ते काय करतात ह्याबद्दल कृष्णांनी सांगितलं. आणि शेवटी अनन्य भक्तीबद्दल कृष्ण म्हणाले की मन्मना भव मद्भक्तो, म्हणजे सदैव माझं चिंतन कर, माझा भक्त बन, मला नमस्कार कर आणि माझे पूजन कर, आणि असं केल्याने तू निश्चितच मला प्राप्त करशील. शेवटचा श्लोक होता हा, ज्याला भगवद्गीतेचं सगळ्यात गुह्यतम ज्ञान किंवा सार म्हटलं जातं.
तर भगवंत आपल्या मात्या-पित्यासारखे आहेत आणि जसं आई-वडील आपल्या काळजीमुळे आपल्याला काही गोष्टी करायला सांगतात, तसंच कृष्ण इथे हे गोपनीय ज्ञान आपल्याला देतात, ज्याद्वारे आपण कृष्णधामामध्ये प्रवेश करू शकू आणि या दुःखालयामधून आपली कायमची सुटका करून घेऊ शकू. आता भगवंतांकडे कुठल्याही गोष्टीची कमी नाहीये. सर्व ऐश्वर्याने ते परिपूर्ण असे आहेत. सर्व काही त्यांचंच आहे. पण भक्ताने प्रेमपूर्वक भक्तिभावाने अर्पण केलेलं एखादं पान, फूल, फळ आणि पाणी याचाही ते स्वीकार करतात. तर कालच्या अध्यायामध्ये आपण हेच बघितलं. भक्तियोगामधले आपण अध्याय बघतोय. सगळेच अतिशय महत्वपूर्ण, अर्थपूर्ण आहेत आणि भक्तियोग हा आचरण करायला किती सहज सुलभ आहे हे आपण जाणून घेतो आहोत. पुढची स्लाइड घेता माताजी. आता आजच्या अध्यायाकडे वळूया. आजचा अध्याय विभूती योग आहे. तर आजच्या अध्यायामध्ये कृष्ण प्रथम सांगणार आहेत की ते सृष्टीचा उगम आहेत. आता त्यानंतर कृष्णांच्या ऐश्वर्यांबद्दल आपण जाणून घेऊया. तसंच या अध्यायामध्ये 8 ते 11 हे श्लोक, ज्याला चतुर्श्लोकी गीता म्हटली जाते, जे भगवद्गीतेचं सार आहे. आता आपल्याला कृष्णांकडे जायचं आहे. आपण भक्तियोग करतो आहे. तर मग भक्ती ज्यांची आपण करतो आहे ते कसे आहेत हे आपण जाणून घेतलं पाहिजे. बघा, ज्यांच्या नामाचा महिमा आपण काल जाणून घेतला. अजामिलाने अंतसमयी नारायण म्हटलं आणि पुढे त्याला कशी गती मिळाली, किंवा आपण 8व्या अध्यायामध्ये तो श्लोक शिकलो होतो, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम ये प्रयाती समद्भावम याती नास्त्यत्र संशया. म्हणजे अंतकाळी जो माझं स्मरण करेल तो माझ्या धामाला पोचेल. तर असं भौतिक जगात तर आपल्याला असं इतका मोठं विलक्षण असा लाभ मिळणारी कुठलीही गोष्ट आपल्या समोर नसते बघा. मग हे कृष्ण की ज्यांच्या नामाचा एवढा महिमा आहे, त्यांच्या शक्ती काय आहेत याबद्दल आज आपल्याला एक झलक कृष्ण दाखवणार आहेत. म्हणून त्याला ऐश्वर्य, कृष्णांच्या विभूती योग किंवा ऐश्वर्य असं म्हटलेलं आहे. हा, पुढची स्लाइड घेता माताजी. आता अध्यायाचं नाव आपण जसं म्हटलं विभूती योग आहे आणि विभूती म्हणजे काय, तर कृष्णांची ऐश्वर्य किंवा शक्ती असं म्हणूया. आता हा योग कसा होतो, तर जेव्हा बघा आपण कृष्णांच्या बद्दलचे ऐश्वर्य ऐकतो त्याबद्दल आता विचार करू लागतो, अजून जाणून घेण्यासाठी आपण उत्सुक होतो आणि अशा प्रकारे कृष्णांच्या बरोबर जोडले जातो, म्हणून हा योग झाला. कृष्णांची ऐश्वर्य समजून घेऊन आपण कृष्णांचा सतत विचार करू लागतो. तेच करण्यासाठी आता अर्जुनही उत्सुक आहे, म्हणून तो ऐश्वर्यही कृष्णांकडून त्याला ऐकायचे आहेत. आता भौतिक जगात आपण म्हटलं की ही कोणाकडे सौंदर्य असतं त्याच्याकडे आपण आकर्षित होतो, कोणाकडे ज्ञान आहे, संपत्ती आहे, या सर्व गोष्टींकडे आपण आकर्षित होतो आणि त्या व्यक्तीबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा आपल्याला अशी माहिती मिळते त्या माणसाबद्दल, व्यक्तीबद्दल, आपलं आकर्षण अधिक वाढतं. सतत आपण त्या व्यक्तीचा विचार करू शकतो. तर तेच कारण आहे अर्जुनाला आता कृष्णांचं सतत स्मरण कसं करायचं या गोष्टीसाठी तो कृष्णांची ऐश्वर्य आता त्यांच्याकडून त्याला ऐकण्याची इच्छा आहे. हा, वाचता माताजी. हरे कृष्ण. श्री भगवान म्हणाले, हे महाबाहू अर्जुना, पुन्हा ऐक. तू माझा प्रिय मित्र असल्यामुळे तुझ्या हितार्थ मी तुला हे ज्ञान प्रदान करीन, जे मी पूर्वी सांगितलेल्या ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे कृष्ण म्हणतायत की आधी दिलेल्या ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ ज्ञान ते देणार आहेत. आता अध्यायाची सुरुवात कृष्णांनी केलेली आहे. श्री भगवान उवाच असं इथे म्हटलेलं आहे श्लोकामध्ये. मग कृष्ण अर्जुनाला सांगतात की पुन्हा एकदा ऐक, म्हणजे श्रवण करतात, शृणू असं म्हटलेलं आहे. आता श्रवणाचं महत्व आपण जाणून घेतलेलंच आहे. तर आता श्रवण करण्याच्या किंवा ज्ञान प्राप्त करण्याच्या 3 पद्धती आहेत. त्यातली श्रवण ही सर्वात श्रेष्ठ पद्धत म्हटली जाते. तर एक पद्धत कुठली आहे, तर प्रत्यक्ष प्रमाण पद्धत, म्हणजे आपण प्रयोग करतो आणि निष्कर्ष काढतो. आता हे करत असताना, प्रयोग करत असताना आपण आपली इंद्रिय वापरतो आणि त्याचा वापर करून ही निष्कर्ष आपण काढत असतो. आपण आधी शिकलंय बघा की आपली इंद्रिय कशी आहेत, अपूर्ण आहेत, इंद्रियांच्या क्षमता मर्यादित आहेत आणि कृष्ण कसे आहेत, अमर्यादित आहेत, परिपूर्ण असे आहेत. म्हणून त्यांना अतिंद्रिय म्हणतात. जे आपल्या इंद्रियांच्या क्षमतेच्या बाहेर आहे जाणणं, ते अतिंद्रिय. मग आपल्या या मर्यादित क्षमतेने आपण हे परिपूर्णतेचं कृष्णांच्या ज्ञान करून घेऊ शकत नाही. आपण प्रयोग जरी केले आणि निष्कर्ष जरी काढला तरी ते निष्कर्ष तो बरोबरच असेल असं सांगता येत नाही. त्यामुळे या निष्कर्षावर आपण अवलंबून राहू शकत नाही. मग दुसरी पद्धत आहे अनुमान प्रमाण. आता या प्रकारात पण आपण आपल्या इंद्रियांचा, आपल्या अनुभवांचा वापर करून अनुमान काढत असतो. बघा, आता गृहिणींना पटेल मी काय म्हणते ते, एखादी आता पालेभाजी आपल्याला करायची असेल तर कोवळी पानं असतील तर अशी पालेभाजी बघा 10 मिनिटात, 8-10 मिनिटात छान शिजते.
तर हे गृहिणी कसं ठरवते, तर तिचा अनुभव आहे इतक्या वर्षांचा. तिला बघल्या म्हणजे दिसता क्षणी बघितल्या वेळेस डोळ्यांनी कळतं की आता ही भाजी शिजलेली आहे. तर तसंच आपल्याला कृष्णांच्या बद्दलचा अनुभव नाहीये, तर त्यामुळे ही जी पद्धत आहे अनुमान प्रमाण, ही पद्धतही आपण वापरू शकत नाही. मग जी तिसरी पद्धत आहे श्रवण किंवा श्रुती. आता या पद्धतीमध्ये गुरु शिष्य परंपरेतून आलेल्या प्रमाणित आध्यात्मिक गुरूंकडून आपण ज्ञान प्राप्त करून घेऊ शकतो श्रवण केल्याने. कारण अशा गुरूंनी सत्य जाणलेलं असतं. त्यांच्याकडून ऐकून आपण ज्ञान हे घेऊ शकतो. त्यामुळे ही पद्धत सगळ्यात उत्कृष्ट अशी मानली जाते. आता या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये श्रीला प्रभुपाद सांगतात की माणसाने जितकं भगवंतांविषयी श्रवण करावं तेवढं अधिकाधिक त्याची भक्तिमय सेवेमध्ये तो प्रगती करू शकतो, स्थिर होतो तो भक्तीमध्ये. आता अर्जुन कसा आहे, कृष्णांचा जीवलग मित्र आणि सखा आहे आणि तो कृष्णांवरती खूप प्रेम करतोय, त्यामुळे त्यांना कृष्णांकडून श्रवण करायला हे अतिशय आवडतंय. आईचं उदाहरण घेऊया बघा. एखादा तिचा मुलगा आता शाळेतून घरी येतो आणि तो मुलगा म्हणतो आईला की आई मला शाळेमध्ये आज एक कविता शिकवली आणि मग आई त्याला सांगते की मला म्हणून दाखव तू कविता, कुठली शिकवली कविता तुला. आता हा मुलगा ती कविता म्हणून दाखवतो, तर आईला निश्चित आनंद होतो. त्या मुलाने ती कविता 4-5 वेळा जरी ऐकवली तरी तिला आनंदच मिळतो, कारण तिचं त्या मुलावरती खूप प्रेम आहे. तसंच अर्जुनही कृष्णांवरती प्रेम करतो. कृष्णांच्या मुखातून आलेली अमृतवाणी ऐकायला त्याला खूप आवडतं. म्हणून भक्त हे असे असतात बघा, त्यांना कृष्णांची वाणी ऐकायला, कृष्णांकडून ज्ञान घ्यायला ते सदैव तत्पर असतात. आता या कारणाने असं म्हटलेलं आहे की श्रवण हे फार महत्वाचं आहे. श्रवण ही ज्ञान जाणून घेण्याची उत्तम पद्धत आहे आणि आपण आधीही समजून घेतलेलं आहे शुद्ध भक्तांच्या मुखातून केलेलं श्रवण हे कसं परिवर्तन घडवून आणतं. जसं श्रीला प्रभुपाद संकीर्तन करत असत, ते ऐकून ह्या हिप्पींनीही संकीर्तन करायला सुरुवात केली आणि मग त्यांच्या हळूहळू वाईट सवयी सुटत गेल्या. तर श्रवणाचं हे खूप महत्व आहे. इथे कृष्ण अर्जुनाला म्हणतात की तू माझा सखा आणि जिवलग मित्र आहेस, त्यामुळे तुला मी हे ज्ञान देतोय. कालच्या अध्यायामध्ये गोपनीय ज्ञान अर्जुनाला देताना कृष्ण म्हणाले होते की हे ज्ञान अर्जुना मी तुला देतो कारण तू माझा मत्सर करीत नाहीस. आता आपल्याला इथे समजून काय घ्यायचंय की ज्ञान प्राप्त करण्यासाठी इथे पात्रता सांगितलेली आहे. पहिली पात्रता म्हणजे मत्सर रहित असणे आणि दुसरी पात्रता म्हणजे कुठल्या तरी एका रसाने किंवा भावाने आपण कृष्णांच्या बरोबर जोडून घेतलं पाहिजे. जसं आता कृष्ण इथे अर्जुन इथे कृष्णांच्या बरोबर सख्य भावाने जोडला गेलेला आहे. तर श्रवण हे आपण परंपरेतून आलेल्या प्रमाणित आध्यात्मिक गुरूंकडून केलं पाहिजे, हेही खूप महत्वाचं आहे. कारण असे गुरुच कृष्णांच्या बद्दलचं शुद्ध ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवू शकतात. शुद्ध ज्ञान आपल्या मध्येच योग्य ते बदल घडवून आणू शकतं. परंपरेतून आलेल्या व्यक्तीकडून घेतलेलं ज्ञान, परंपरेतून न आलेल्या व्यक्तींकडून घेतलेलं ज्ञान हे शुद्ध असेलच असं सांगता येत नाही. कारण आणि जे ज्ञान दूषित असतं ते आपली श्रद्धा कमी करू शकतं. बघा, आपण नवसाधक आहोत भक्तीमध्ये, आपली श्रद्धा अजून दृढ झालेली नाहीये, तर अशी श्रद्धा कमी होऊ शकते आणि आपण ह्या मार्गापासून बाजूलाही होऊ शकतो. तर म्हणून त्यासाठी आपल्याला महत्व काय द्यायचं आहे की परंपरेतून आलेल्या प्रमाणित आध्यात्मिक गुरूंकडूनच आपल्याला हे श्रवण करायचं आहे. माताजी घ्या पुढची स्लाइड. वाचते. हरे कृष्ण. न मे विदुः सुरगणा प्रभवं न महर्षयः अहम आदिर अहम अहम आदिः हि देवानां महर्षीणां च सर्वशः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. माझी उत्पत्ती किंवा ऐश्वर्य देवतांना कळत नाही, तसेच महर्षींनाही कळत नाही, कारण सर्व प्रकारे देवतांचे आणि महर्षींचे मूळ मीच आहे. सर्व मनुष्यामध्ये मोहरहित झालेला जो मनुष्य मला अजन्मा, अनादी आणि सर्व जगताचा स्वामी म्हणून जाणतो, तोच केवळ सर्व पापापासून मुक्त होतो. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता इथे या श्लोकामध्ये विदुः म्हणजे विद्वान आणि सुरगणा म्हणजे देवता असे शब्द आलेत. कृष्ण काय म्हणतायत की मोठे मोठे देवदेवता आणि महर्षी पण माझ्याबद्दल जाणू शकत नाहीत, माझं स्वरूप समजू शकत नाही. मग पृथ्वीवरील विद्वानांविषयी काय बोलणार. त्यामुळे भगवंत मानवाच्या रूपात जसे की राम कृष्ण या अवतार घेतला त्यांनी भूतलावरती आणि अद्भुत अशा लीला त्यांनी केल्या, पण ह्याच्या मागचं कारण कोणी समजू शकत नाही. आता देवदेवता महर्षी ह्यांना कमी ज्ञान असतं का.
अतिशय उच्च ज्ञान असतं त्यांना, पण तरीही भगवंतांचं स्वरूप जाणण्यास ते अपयशी ठरतात. आणि मानसिक चिंतन करून की भगवंत असे असतील तसे असतील असं करून आपण भगवंतांना जाणू शकत नाही. तर ही पद्धत बरोबर नाही. सोपी पद्धत काय सांगितली आपल्याला? भक्ती करूनच जाणू शकतो. भक्त्या माम अभिजानाती कृष्ण म्हणालेले आहेत. आता इथे चित्रामध्ये सर्व देवदेवता जमलेले दिसत आहेत, कारण कृष्ण आता अवतार घेणार आहेत. त्यांना माहिती आहे कृष्ण देवकी पुत्र म्हणून जरी जन्मले म्हणजे अवतारित झाले असतील आणि वसुदेव आणि देवकीच्या समोर प्रगट होताना ते सामान्य बालकासारखे जन्मले नव्हते. स्वतःच्या मूळ रूपात ते प्रगट झाले आणि मग त्यांनी आपलं रूपांतर सामान्य बालकामध्ये केलं. तर कृष्णांना त्यांच्या मूळ रूपात बघणे हे अतिशय दुर्लभ असं आहे. आणि सर्व देवदेवता पण तिथे एकत्रित झालेले आहेत. त्यांच्यासाठी पण हा दुर्लभ प्रसंगच आहे कृष्णांना त्यांच्या मूळ रूपामध्ये बघणं. आपण पुढे बघूया. माताजी पुढची स्लाइड घेता. हरे वाचा कृष्ण. माताजी. सप्तर्षीगण आणि त्यांच्या पूर्वीचे 4 महर्षी तसेच मनू मानवजातीचे प्रजापती माझ्या मनापासून निर्माण होतात आणि म्हणजे माझ्यापासून उत्पन्न होतात आणि विविध लोकांवरील निवास करणारे सर्व जीव त्यांच्यापासून उत्पन्न होतात. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता बघा इथे सांगितलेलं आहे सप्तर्षीगण आणि त्यांच्या पूर्वीचे 4 महर्षी. आता कसं आहे बघा की कृष्ण उगमस्थानी आहेत आणि ब्रह्मदेव हे भगवंतांच्या शक्तीपासून जन्मलेले सर्वप्रथम जीव मानले जातात. ब्रह्मदेवापासूनच 7 महर्षी आणि त्याआधी 4 कुमार आणि हे 4 महर्षी असे मिळून 14 मनू तयार झाले. आणि या 25 महर्षींनी ब्रह्मांडातील सर्व जीवांचे प्रजापती म्हणजे प्रजा उत्पन्न करणारे असं म्हटलं जातं. आता अनेक ब्रह्मांड, या ब्रह्मांडातील असंख्य ग्रहलोक आणि प्रत्येक ग्रहलोकातल्या विविध जीवयोनी यांचा जन्म या 25 प्रजापतींपासून झालेला आहे. आता इथे आपण समजून घेऊया काय म्हटलेलं आहे कृष्णांनी. उत्पत्ती करता कृष्ण आहेत. तर त्यामुळे जेव्हा कृष्ण आपल्याला ज्ञान देतील म्हणजे ते आधी आहेत, तर त्यामुळे ते जेव्हा आपल्याला ज्ञान देतील तेव्हाच आपण हे ज्ञान त्यांच्याकडून समजू शकतो. जसं आता आपल्याला आपल्या वडिलांविषयी जाणायचं असेल तर आपल्याला त्यांना विचारलं पाहिजे किंवा त्यांच्या आधी म्हणजे जे आजी आजोबा आहेत ते त्यांच्याकडून आपण आपल्या वडिलांबद्दल जाणून घेऊ शकतो. तसंच इथे कृष्ण आपल्याला आता ज्ञान देत आहेत की ते उत्पत्ती करता आहेत. ब्रह्मदेव हे भगवंतांच्या शक्तीमधून जन्मलेले सर्वप्रथम जीव आहेत. आणि ब्रह्मदेवापासून हे 7 महर्षी कुठले म्हटले जातात? तर वशिष्ठ, कश्यप, अत्री, जमदग्नी, गौतम, विश्वामित्र आणि भारद्वाज. त्यांच्या पूर्वी हे चतुष्कुमार म्हणजे सनक, सनंद, सनातन आणि सनत कुमार हे झाले 4 कुमार. आणि या व्यतिरिक्त 14 मनू आणि ह्या सगळे मिळून एकूण 25 जे आहेत या महर्षींना प्रजापती म्हटलं जातं आणि या म्हणजे त्यांनी प्रजेची उत्पत्ती केली. तर हे सर्व ह्यांचा उगम कुठून आहे? कृष्णांपासून झालेला आहे. आपण उत्पत्ती करता म्हटलं ना कृष्णांना, तर हे असं आहे. हे आपण समजून घेऊया. घ्या माताजी पुढची स्लाइड आता. हरे कृष्ण. एतां विभूति योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः सो विकल्पेन योगेन युज्यते मात्र संशयः. हरे कृष्ण. हरे कृष्णा. ज्याला माझ्या ऐश्वर्याची आणि योग शक्तीची वास्तविकपणे खात्री पडते तो अनन्य भक्ती योगामध्ये तत्पर होतो. यात मुळी संशय नाही. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा आता आपण हे जाणून घेतलेलं आहे की कृष्ण कसे आहेत? अजन्मा आहेत. अजन्मा म्हणजे त्यांचा जन्मही होत नाही आणि मृत्यूही होत नाही. ते प्रगट होतात. त्यांचं कार्य संपलं, लीला संपली की ते गोलोक धामामध्ये परत जातात. आता भगवंत सर्वोच्च आहेत आणि त्यांच्या ऐश्वर्याविषयी आपण पूर्ण जाणत नाही तोपर्यंत आपण भक्तीमध्ये स्थिर किंवा दृढ होऊ शकत नाही. आता भगवंत जेव्हा त्यांच्या ऐश्वर्याबद्दल आपल्याला ज्ञान देतील तेव्हाच आपण समजू शकतो हे. आता कृष्ण कसे आहेत? सर्वश्रेष्ठ आहेत, पण त्यांच्याविषयी ज्ञान घेण्यासाठी आपल्याला प्रथम त्यांच्याविषयी प्रेम हवं. जसं आता भौतिक जगामधलं जे प्रेम असतं तिथे तसं नाहीये हे. हे आध्यात्मिक जे प्रेम असतं, कृष्णांच्या प्रती प्रेम असतं, तेव्हा त्यांच्या प्रती आपला सेवाभाव हवा. अनन्य सेवाभाव ज्याला म्हणतो ना, तो हवा. आता एखादी आईचं आणि बाळाचं कसं नातं असतं बघा. त्या लहान बाळाची आई काळजी घेते आणि त्याला केंद्रस्थानी ठेवूनच ती आपली दिनचर्या आखते. तिला मनात सतत त्या बाळाचेच विचार असतात. तिला काही वेगळं सांगावं लागत नाही की तू बाळावरती प्रेम कर, कारण हे साहजिक आहे. तसंच
कारण ते म्हणजे त्या बाळावरती ती खूप प्रेम करत असते, त्यामुळे ती हे अशा प्रकारे आपली दिनचर्या आखते. तर जो भगवंतांच्या ऐश्वर्यांना आता जाणून घेतो, तर तो भगवंतांची अनन्य भक्ती करू शकतो. कारण तो प्रेम त्याचं उत्पन्न होतं आता भगवंतांच्या बद्दल, हे आपल्याला इथे सांगितलेलं आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, आता इथे चतुर्श्लोकी गीता आहे. त्याआधी मी तुम्हाला सांगते की आता अध्यात्मामधली जी सर्वोच्च सिद्धी आहे म्हणजे भगवंतांच्या विषयीचं हे ज्ञान आहे. तर जोपर्यंत भगवंतांच्या विविध ऐश्वर्यांबद्दल आपण निश्चितपणे जाणत नाही ना, तोपर्यंत त्यांच्या भक्तिमय सेवेमध्ये आपण संलग्न होत नाही. आता सर्वसाधारणपणे परमेश्वर खूप महान आहे असं सगळं लोकांना माहिती असतं, पण परमेश्वर सर्वश्रेष्ठ कसे आहे हे ज्ञान नसतं. तर जेव्हा हे ज्ञान आपण परंपरेतून आलेल्या गुरूंकडून प्राप्त करतो, सविस्तर वर्णन ऐकतो की परमेश्वर कसे श्रेष्ठ आहेत, त्यांच्याबद्दल जाणून घेतो, तेव्हा आपण भगवंतांना शरण जातो आणि त्यांच्या भक्तिमय सेवेमध्ये संलग्न होतो. आपल्या मनात कुठलीही शंका उरत नाही तेव्हा आपण शरण जातो. आता भागवतम आहे, भगवद्गीता आहे, इत्यादी शास्त्रांमधून आपण हे ज्ञान प्राप्त करू शकतो. आणि जेव्हा हे ज्ञान घेऊन आपण भगवंतांविषयीचा आपला विश्वास दृढ होतो, तेव्हा श्रद्धेने निस्संदेह होऊन आपण स्वीकार करतो की भगवंत सर्वश्रेष्ठ आहेत आणि त्यांच्या सेवेमध्ये युक्त होतो. आता इथे चतुर्श्लोकी गीतेमधला पहिला श्लोक आहे, तो आपण समजून घेऊया. चतुर्श्लोकी गीतेला भगवद्गीतेचं सार असं म्हटलं जातं. माताजी ह्याच्या आधीची स्लाइड 1 मिनिट घेता का? नाही, जो 7वा श्लोक, हा, ही 1च मिनिट ठेवा. या चित्राचं तुम्हाला मला सांगायचं राहिलं. हे दृश्य आहे ज्या वेळेला कृष्ण आणि बलराम मथुरेमध्ये प्रवेश करतायत. तर बघा, इथली सर्व माणसं कृष्णांना बघून एवढे आकर्षित झाले होते की आपल्या हातातलं काम थांबवून ते त्यांच्याकडे बघत राहिले. पुरुष, स्त्रिया, गायी, घोडे सर्वच अचंबित होऊन बलराम आणि कृष्णांकडे बघत होते. एवढे तेजस्वी आणि आकर्षक असे होते. जेव्हा आपणही मानतो की कृष्ण सर्वोच्च आहेत, आपण त्यांचे सेवक आहोत, तर हे आपल्याला सांगण्यासाठी आता पुढचे हे 4 श्लोक आहे. चतुर्श्लोकी गीता असं त्याला म्हटलं जातं. या 4 श्लोकामध्ये कृष्ण पहिल्या श्लोकामध्ये प्रथम त्यांच्याबद्दल सांगतात. त्याच्यानंतरच्या श्लोकामध्ये कृष्ण भक्तांच्या बद्दल सांगतात की कसे त्यांचे आणि त्याच्यानंतर तिसऱ्या श्लोकामध्ये भगवंत आपल्या भक्तांवर कशी कृपा करतात, या श्लोकाद्वारे आपल्याला हे समजून येतं. तर संपूर्ण गीतेचं सार म्हटलं जातं. आता घ्या माताजी चतुर्श्लोकीचा. हा, हरे कृष्ण. अहम सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भाव समन्विताः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मी सर्व प्राकृत आणि आध्यात्मिक जगताचा उत्पत्ती करता आहे. सर्व काही माझ्यापासून उद्भवते. जे बुद्धिमान मनुष्य हे संपूर्णपणे जाणतात ते माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतात आणि अंतःकरणपूर्वक मला भजतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता हा चतुर्श्लोकी गीतेमधला पहिला श्लोक आहे. इथे कृष्ण काय सांगतायत की मी आहे जगताचा उत्पत्ती करता आहे. अहम सर्वस्य प्रभवो, म्हणजे कृष्ण निर्माते आहेत आणि आपण निर्मित आहोत. आता अर्जुन पहिल्या अध्यायाच्या शेवटी अर्जुनाची गोंधळलेल्या अवस्थेत होता, योग्य अयोग्य काही समजू शकत नव्हता. तेव्हा आता कृष्णाने त्याला ज्ञान दिलं आणि योग्य काय ते सांगितलं समजावून, आणि ते कसं जाणून घ्यायचं हेही सांगितलं. आता चतुर्श्लोकी गीतेतला हा जो पहिला श्लोक आहे, तर कृष्ण म्हणतात की जगातील प्रत्येक गोष्ट, मग ती भौतिक जगातली असो किंवा आध्यात्मिक जगातील असो, सर्व काही त्यांच्यापासूनच आलेली आहे. आणि जो बुद्धिमान आहे तो हे जाणतो की सर्व गोष्टींचे उत्पत्ती करता भगवंत आहेत आणि त्यांच्या प्रेममय भक्तीमध्ये संलग्न होतो. तर इथे समजून घेऊया की जोपर्यंत भगवंतांचं हे स्वरूप आपण समजत नाही, तोपर्यंत त्यांच्याविषयी प्रेमभक्ती आपल्या मनात निर्माण होत नाही. तर कृष्ण सांगतात हे जाणणारा व्यक्ती हा बुद्धिमान असतो, पण अल्पबुद्धी जो असतो तो हे ज्ञान मात्र घेऊ शकत नाही. आता ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्मदेवांनी कृष्णांची स्तुती करताना, भगवंतांची स्तुती करताना म्हटलेला हा पहिला श्लोक आहे. ईश्वर हा परमा कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारणम. तर ईश्वर कोण आहेत? तर कृष्ण आहेत. त्यांचं स्वरूप कसं आहे? सच्चिदानंद असं आहे. सच्चित आनंद. तर सत म्हणजे काय? तर नित्य किंवा शाश्वत. चित म्हणजे काय? ज्ञानाने परिपूर्ण. आणि आनंद म्हणजे आनंदाने परिपूर्ण, असं कृष्णांचं हे स्वरूप आहे. सर्व कारणाचे परम कारण ते आहेत आणि अनादी आहेत, म्हणजे सर्वात प्रथम ते आलेले, त्यांच्यापासूनच सर्व गोष्टी उद्भूत उगम झालेला आहे किंवा उद्भूत आहेत असं आपण समजूया.
पुढचा श्लोक घ्या माताजी. हा, हरे कृष्ण. मच्चिता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. हरे कृष्ण. हरे कृष्ण. माझ्या शुद्ध भक्तांचे विचार माझ्यामध्ये वास करतात. त्यांचे जीवन माझ्या सेवेसाठी पूर्णपणे समर्पित आहे आणि त्यांना नेहमी एकमेकांना ज्ञान देऊन आणि माझ्याबद्दल बोलण्यातून खूप समाधान व आनंद मिळतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, 8व्या श्लोकामध्ये कृष्ण स्वतःबद्दल म्हणालेत, अहम सर्वस्य प्रभू. आता या श्लोकामध्ये कृष्ण त्यांच्या भक्तांबद्दल बोलतायत. काय सांगताय? भक्तांची लक्षणं सांगतायत. कसे आहेत भक्त कृष्णांचे? मच्चिता. मच्चिता म्हणजे काय? आपल्या चित्तात सदैव मलाच ठेवतात असं कृष्ण म्हणतात. आता भक्तांच्या चित्तामध्ये केवळ भगवंतच राहत असल्यामुळे इतर काही वाईट विचार त्यांच्या मनात नसतात. जसं आता आपण बाटली असते एखादी, त्याच्यात आपण स्वच्छ पाणी भरलेलं आहे, मग त्यामध्ये इतर काही गोष्ट घालण्याची जागाच नाहीये. अस्वच्छ पाणी जाण्याचीही जागा नाहीये. तसंच कृष्णांचे जे भक्त आहेत त्यांचे विचार सदैव कृष्णांनीच भरलेले असतात. त्यामुळे इतर काही वाईट विचार त्यांच्या मनात येत नाहीत. मग मद्गत प्राणा. मद्गत प्राणा म्हणजे प्राणपणाने भक्त कृष्णांची सेवा करत असतात. इंद्रिय, मन, बुद्धी सर्व काही कृष्णांच्या ठिकाणी लावून ते सेवा करतात. बोधयंत परस्परम म्हणजे आपापसात कृष्णांविषयीच बोलून ज्ञानाचे आदान प्रदान करत असतात. आणि हे करत असताना तुष्यंतीच रमंतीच म्हणजे असं करण्याने त्यांना आनंदाची अनुभूती होते. तुष्यंती म्हणजे प्रसन्न आणि रमंती म्हणजे दिव्य ज्ञानाची अनुभूती. म्हणजे आता एखाद्याने गुलाबजाम आवडतो म्हणून खाल्ला आणि त्याला तो मिळालेला आनंद त्याने दुसऱ्याला वर्णन करून सांगावा की किती स्वादिष्ट होता, किती गोड होता. तर खाणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला दोघांनाही कसा आनंद प्राप्त होतो, तसंच इथे आहे. कृष्णांबद्दल बोलणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला दोघांनाही आनंदाची अनुभूती मिळते. जसं आता इथे चित्रामध्ये श्रीला प्रभुपाद दाखवलेत बघा, त्यांचंही वर्णन हे मच्चिता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम असंच करता येईल आपल्याला. किती प्रकारे त्यांनी भगवंतांची सेवा केली. आणि इथे हे जे चित्र आहे ते परदेशातल्या रथयात्रेच्या वेळेचं आहे. सर्व भक्त आणि श्रीला प्रभुपाद अगदी तुष्यंतीच्या रमंतीच्या असे भाव आहेत सर्वांच्या चेहऱ्यावरती. आणि या रथयात्रेचं आयोजन प्रभुपादांच्या मार्गदर्शनाखाली अमेरिकेतली त्यांच्या भक्तांनी तिथेच केलं, हे विशेष आहे. चित्रामध्ये आपल्याला दिसतंय की प्रभुपाद आपला आनंद सर्वांच्या बरोबर वाटत आहेत. सर्वांच्या चेहऱ्यावरती हा आनंद, संतोष दिसतोय आणि या आनंदाने अगदी म्हणजे प्रसन्न होऊन सर्वजण नृत्य करताना दिसत आहेत. तसेच कृष्णांच्या भक्तांना कृष्णांच्या बद्दल जेव्हा ते बोलतात किंवा कथा ऐकतात तेव्हा असे भाव असतात. माताजी पुढची स्लाइड घ्या. हा, हरे कृष्ण. हा, हे बघा, हे सगळं रथयात्रेचं चित्र आहे ज्या वेळेला हे सर्व आनंदाने नृत्य करताना दिसत आहेत सर्व भक्त. हे सगळं अमेरिकेतलं चित्र आहे आणि ह्यांच्या प्रभुपादांच्या चेहऱ्यावरचे भाव बघा. अगदी तुष्यंतीच्या रमंतीच्या सर्व कृष्णांच्या नाम घेताना एवढे रममाण झालेले आहेत आणि परस्पर बोधयंती परस्परम. खरा निर्मळ आनंद सगळ्यांना मिळतोय. आपण संकीर्तनाचं बघितलेलं आहेत काय काय लाभ आहेत. तर हे इथे तेच सांगितलंय, मच्चिता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंती च रमंती च. बघा, श्रीला प्रभुपाद वयाच्या 70व्या वर्षानंतर गेले पण किती उत्साहाने ते नृत्य करताना आपल्याला दिसतायत. खूप विलक्षण असं कार्य आहे त्यांचं. बोलावं म्हणजे शब्द कमी पडावेत असं त्यांचं कार्य आहे. हा, हरे कृष्ण. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन माम उपयान्ति ते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जे प्रेमाने माझी सेवा करण्यासाठी सतत समर्पित असतात त्यांना मी समज देतो की ते माझ्याकडे येऊ शकतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता पहिल्या श्लोकामध्ये कृष्णांनी आपल्याबद्दल सांगितलं की ते हम सर्वस्य प्रभो आहेत. दुसऱ्या श्लोकामध्ये कृष्णांनी त्यांच्या भक्तांबद्दल सांगितलं, मच्चिता मद्गत प्राणा. आता या श्लोकामध्ये कृष्ण आपल्या भक्तांवर कशी कृपा करतात ते सांगतात. तर इथे कृष्ण म्हणतात की जर कोणी प्रेमपूर्वक निरंतर माझ्या सेवेमध्ये असेल तर मी त्याला ज्ञान प्रदान करतो आणि जे ज्ञान वापरून तो मला प्राप्त करून घेऊ शकतो. आता आपल्याला वाटतं ना की कृष्णांपर्यंत पोहोचणं खूप अवघड आहे. पण कृष्ण ही आपल्याला अवघड वाटणारी गोष्ट आपल्यासाठी अगदी सोपी करतात.
जो व्यक्ती कृष्णांकडे जाण्यास तत्पर आहे त्याला स्वतः कृष्ण ज्ञान प्रदान करतात. त्या व्यक्तीला कसं जायचं कृष्णांकडे माहिती नाही आणि त्याचे प्रयत्न बघून मात्र कृष्ण त्याला मार्ग दाखवतात. परमात्मा रूपामध्ये स्थित आहेत भगवंत त्याच्या हृदयी. तर आता असं कर, आता असं कर अशी बुद्धी त्याला अंतर्गत प्रेरणा देतात आणि त्या मार्गावरती तो चालतो. तशा प्रकारे कृष्णच मदत करतात आपल्या भक्तांना. आपल्याही कोणाला तरी आपल्यापैकी कोणाला तरी हा असा अनुभव असेल की आपण कृष्णांकडे एक पाऊल गेलो आणि कृष्णांनी आपल्याला मदत केली तर निश्चित आपल्याला हा असा आनंद होतो आणि अनुभूती आपणही स्वतः घेऊ पण शकतो. या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण. तेषामेव अनुकंपार्थम् अहम् अज्ञानजं तमः नाशयाम्य आत्मभावस्तो ज्ञानदीपेन भास्वता. हरे कृष्ण. हरे कृष्ण. त्यांच्यावर विशेष अनुग्रह करण्यासाठीच मी त्यांसाठी त्यांच्या हृदयात वास करणारा मी ज्ञानरूपी तेजस्वी दीपाने अज्ञानामुळे उत्पन्न झालेल्या अंधकाराचा नाश करतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता या श्लोकामध्ये कृष्ण सांगतात की भक्तांच्या हृदयात ज्ञानाचा दीपक मी प्रकाशित करतो. बघा, जेव्हा आपण गुरूंचा आश्रय घेतो तर ही कृष्णांचीच योजना असते ज्याद्वारे आपण गुरूंकडून ज्ञानाची प्राप्ती करून घेऊ शकतो. आता भौतिक ज्ञान कसं आहे, आपण पैसे देऊन पण प्राप्त करतो. कुठे युनिव्हर्सिटीत जातो, कॉलेजमध्ये जाऊन हे प्राप्त करू शकतो. पण आध्यात्मिक ज्ञान मात्र पैसे देऊन प्राप्त होत नाही. आपण 4थ्या अध्यायामध्ये तुम्हाला श्लोक आठवतोय का? तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. आपल्याला गुरूंकडे जाऊन त्यांचा आश्रय घेऊन त्यांची सेवा करत अत्यंत विनम्र भावाने जिज्ञासा करत कुतूहल ठेवत हे सत्य जाणून घ्यावं लागतं. असं होत नाही की आपण गेलो आणि आपल्याला ज्ञान मिळालं. तर कृष्ण हे आपल्याला मार्गदर्शन करतात. म्हणजे आपल्या हृदयात असलेलं अज्ञान दूर होण्यासाठी कृष्णांची कृपा लागते. तर बघा, आपण जेव्हा भक्ती करतो आपल्या हृदयाचं शुद्धीकरण हळूहळू होऊ लागतं. आपल्या हृदयात जे अनर्थ आहेत ते निघून जातात आणि कृष्णांच्या विशेष कृपेमुळे हृदयातला हा अंधकार नाहीसा होतो आणि तिथे ज्ञानरूपी प्रकाश पसरतो. आता इथे चित्रामध्ये जसं परीक्षित महाराजांचं उदाहरण आहे ते शुकदेव गोस्वामींकडून ते ज्ञान प्राप्त करताना दाखवलेत. त्याच्या शेजारी कपिल मुनी दाखवलेले जे आपली माता देवहूतीला ज्ञान देत आहेत. तर असं म्हणतात ना की कृष्णांच्या कृपेने आपल्याला गुरूंची प्राप्ती होते आणि पुढे गुरूंच्या कृपेने आपण कृष्णांची प्राप्ती करून घेऊ शकतो. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण. अर्जुन उवाच परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान् पुरुषं शाश्वतं दिव्यम् आदिदेवम् अजं विभुम् आहुत्वा मृषया सर्वे देवर्षि नारदः तथा आसितः देवलः व्यासा स्वयं च एव ब्रवीषि मे. हरे कृष्ण. अर्जुन म्हणाला, तुम्ही पुरुषोत्तम भगवान परमधाम परम पवित्र परम सत्य आहात. तुम्ही शाश्वत दिव्य आदिपुरुष अजन्मा विभू आहात. नारद असित देवल आणि व्यास यासारख्या महर्षींनी तुमच्या विषयीच्या या सत्याला पुष्टी दिली आहे आणि आता स्वतः तुम्ही मला तेच सांगत आहात. आता अर्जुनाचा बघा कृष्णांवर अतूट असा विश्वास आहे. तो मान्य करतोय इथे की कृष्णच पुरुषोत्तम भगवान आहेत, परमधाम आहेत, परम पवित्र परम सत्य आहेत, शाश्वत आहेत, दिव्य आहेत, अजन्म आहेत आणि विभू आहेत. आता चतुर्श्लोकी गीता ऐकून प्रसन्न झालेल्या अर्जुनाने केलेली भगवंतांची ही स्तुती आहे आणि बघा शब्द कसे वापरलेले आहेत ह्याच्यावरून आपल्याला समजतंय. आता कृष्णच स्वतः पुरुषोत्तम भगवान असल्याचे त्याने इथे मान्य केलेलं आहे. आता याआधी कृष्ण म्हणालेले आहेत की ते सर्वांचे आदी कारण आहेत. सर्व देवता सर्व मनुष्य हे त्यांच्यावर आश्रित आहेत. परंतु अज्ञानामुळे देवतांना आणि मनुष्यांना वाटते की ते भगवंतांहून स्वतंत्र आणि परिपूर्ण आहेत. आता जेव्हा कोणी प्रेमपूर्वक भक्तिमय सेवा करतो आणि भगवंत त्यांच्या हृदयात ज्ञानाचा दीपक प्रज्वलित करतात तेव्हा हे अज्ञान दूर होतं आणि हे समजू शकतो की भगवंतच सर्वश्रेष्ठ आहेत. आता कृष्णांच्या ऐश्वर्याचं दर्शन अर्जुनाला करायचंय. पण मला तुमची ऐश्वर्य बघायची आहे ती मला दाखवा असं कृष्णांकडे तो बोलत नाही. तो कृष्णांचा भक्त आहे, कृष्ण स्वामी आणि मी त्यांचा सेवक हे त्याला मान्य आहे. तर त्यामुळे कृष्णांकडे कसं बोलायचं हे त्याला माहिती आहे. तर प्रथम तो कृष्णांची स्तुती करतो की तुम्ही परमधाम आहात, परम ब्रह्म आहात, परम पवित्र आहात
आणि मग म्हणतो की नारद, असित, देवल, व्यास यांच्यासारखे महर्षी सुद्धा तुमच्याविषयी असंच म्हणतात. आता कोणाच्या मनात प्रश्न असेल की अर्जुन तर कृष्णांचा परमसखा आहे, तो त्यांची स्तुती करणारच. पण असं मुळीच नाही. अर्जुन जे काही म्हणतोय ते वेदसंमत आहे. वेद स्पष्टपणे सांगतात की केवळ भक्तिमय सेवा करणारा मनुष्यच भगवंतांना जाणू शकतो. अर्जुन इतर महर्षींबद्दल इथे उल्लेख करतोय. नारद, असित, देवल, व्यास हे सर्वच ही गोष्ट मान्य करतात की कृष्णच परमपुरुषोत्तम भगवान आहेत. तर हे इथे आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे वेदांचा संदर्भ देऊन, महर्षींचा संदर्भ देऊन इथे आता अर्जुन आपल्याला सांगतो आहे की कृष्ण कसे सर्वश्रेष्ठ आहेत आणि केवळ मीच असं म्हणत नाहीये, तर हे महर्षी पण म्हणतायत असं त्याने म्हटलेलं आहे इथे. माताजी घ्या पुढची स्लाइड आता. हा वाचा माताजी अनुवाद. हरे कृष्ण हरे कृष्ण. हे कृष्णा, तुम्ही जे सर्व मला सांगितले आहे ते मी पूर्णतः सत्य मानतो. हे भगवान, देवता तसे जाणव तुमचे व्यक्तित्व जाणू शकत नाही. हे पुरुषोत्तम, हे भूतभावन, भूतेश, देवादिदेव, हे जगतपते, खरोखर तुम्हीच केवळ आपल्या अंतरंगा शक्तीद्वारे स्वतःला जाणू शकता. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आपण समजून घेऊया इथे काय म्हटलेलं आहे. आता बघा कृष्ण कसे आहेत, सर्वश्रेष्ठ आहेत हे आपण जाणून घेतलंय आणि अर्जुनानेही हे आता मान्य केलेलं आहे. वेगळ्या वेगळ्या नावांनी तो कृष्णांना संबोधतोय इथे. भूतभावन, भूतेश, देवादिदेव. आता कृष्णांची स्तुती करतोय कारण त्याला कृष्णांच्या ऐश्वर्याचं दर्शन घ्यायचंय. त्याआधी केलेली त्याने ही स्तुती आहे. आता 4थ्या अध्यायामध्ये आपण समजून घेतलं होतं की काळाच्या ओघामध्ये भगवद्गीतेचं ज्ञान हे खंडित झालं होतं आणि ज्ञान प्राप्त करण्यासाठी आवश्यक अशी गुरु शिष्य परंपरा ही लुप्त झाली होती. म्हणून श्रीकृष्णांनी अर्जुनाद्वारे गुरु शिष्य परंपरेची पुनर्स्थापना केली. कारण अर्जुन हा त्यांचा जिवलग मित्र होता आणि महान भक्त होता आणि कृष्णांनी सांगितलेल्या सर्व उपदेशांचा अर्जुनाने स्वीकार केला. आता कृष्ण सर्वांचे आदी आहेत, त्यामुळे हे ज्ञान तेच आपल्याला देऊ शकतात. आणि या श्लोकात अर्जुन म्हणतो की श्रद्धाहीन असुरी प्रवृत्तीचे लोक कृष्णांना जाणू शकत नाहीत. देवदेवताही जर का त्यांना जाणू शकत नाही तर भौतिक जगातील विद्वानांविषयी काय बोलणार. तर अर्जुनाला भ्रमित करून अर्जुनाच्या माध्यमाने हा उपदेश कृष्णांनी आपल्या सर्वांना दिलेला आहे. अर्जुनाने जसा या सर्व उपदेशाचा स्वीकार केला त्याचेच अनुसरण आपल्याला केलं पाहिजे. तर म्हणजे आपण भगवद्गीतेचं सार जाणून घेण्यासाठी हे आपल्याला करणं आवश्यक आहे. अर्जुनासारखं भक्तश्रेष्ठ होऊनच आपल्याला हे ज्ञान आपण घेऊ शकतो आणि मग कृष्ण पुरुषोत्तम भगवान असल्याचं जाणू शकतो. आता ह्या पुढे ऐश्वर्या जाणून घेण्याच्या मागचा हेतू काय आहे ते आपल्याला स्पष्ट केलेलं आहे. पुढची स्लाइड घेता माताजी. हा वाचा माताजी. हरे कृष्ण. हे योगेश्वर कृष्ण, मी तुमचे कसे निरंतर चिंतन करावे आणि तुम्हाला कसे जाणावे. हे भगवान, कोणकोणत्या विविध रूपात मी तुमचे स्मरण करावे. हे जनार्दन, कृपया आपल्या योग शक्तीचे आणि ऐश्वर्याचे विस्ताराने वर्णन करून सांगा. तुमच्याबद्दल श्रवण करून मी कधीच तृप्त होत नाही, कारण मी जितके अधिक श्रवण करतो तितके अधिक मला तुमच्या अमृतमयी संभाषणाचे रसस्वादन करण्याची इच्छा होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे आपण कृष्णांकडे काय मागतो आहे त्यामागचा हेतू काय आहे हे आपल्याला स्पष्ट माहिती पाहिजे. जसं अर्जुनाला कृष्णांची ऐश्वर्य बघायची आहेत कारण कृष्णांचं निरंतर चिंतन त्याला करायचं आहे. कृष्णांच्या ऐश्वर्याबद्दल जाणून घेतल्याने आपलं त्यांच्याबद्दलचं आकर्षण वाढतं आणि सतत आपण त्यांच्याबद्दलचा विचार करू शकतो. विविध रूपामध्ये कृष्णांचं स्मरण करू शकतो. यासाठी त्याला ती ऐश्वर्य जाणून घ्यायची आहे. तर इथे अर्जुन म्हणतो की मी तुमच्याबद्दलचं श्रवण करून कधीच तृप्त होत नाही. हे शुद्ध भक्ताचं लक्षण आहे. शुद्ध भक्ताने कृष्णांकडून कितीही श्रवण केलं तरी त्याला अधिकाधिक जाणून घेण्याची उत्सुकता, उत्कंठा सदैव राहते. भगवंतांची अमृतवाणी ऐकून भक्ताला आनंद प्राप्त होत असतो आणि अधिकाधिक जाणून घ्यायला तो उत्सुक असतो. म्हणजे कधीही त्याचं समाधान होत नाही भगवंतांची अमृतवाणी ऐकून. तर इथे अर्जुनाने आपल्या अगदी मनातला प्रश्न केलेला आहे की कृष्णा, आम्ही निरंतर तुमचं चिंतन कसे करत राहू, सदैव कसं काय तुमचं चिंतन स्मरण आम्ही करत राहू, कशा प्रकारे आम्ही तुम्हाला जाणून घेऊ. आता 7व्या अध्यायामध्ये कृष्णांनी काही त्यांच्या शक्तींची ओळख करून दिली होती बघा. पाण्यातील रस ते आहे, चंद्र सूर्याचा प्रकाश ते आहे, आकाशातील शब्द, त्याच्या मनुष्यामधलं सामर्थ्य.
आता इथे अर्जुनाला उत्सुकता अजून अधिक आहे, तर त्यामुळे कृष्णांच्या ऐश्वर्य जाणून घेण्याची उत्सुकता अधिक आहे. त्यामुळे आता इथे कृष्ण अजून त्यांची काही ऐश्वर्य सांगणार आहेत. तर आपल्या सर्वांच्या वतीने अर्जुनाने केलेला हा प्रश्न आहे. सर्व मानवांना भगवंतांच्या बद्दल उत्सुकता वाटते, केवळ भक्तालाच नव्हे तर सर्वांनाच वाटते. पण अर्जुन तर वैष्णव आहे आणि तो दयाळू पण आहे. तर भगवंतांच्या या सर्व व्यापकतेचं सर्वसामान्य मनुष्यालाही कळावं म्हणून तो आपल्या वतीने हा प्रश्न विचारतोय. माताजी घ्या पुढची स्लाइड. हरे कृष्ण. श्री भगवान म्हणाले, ठीक आहे, मी तुला माझ्या विलोभनीय अभिव्यक्तीबद्दल सांगेन, परंतु ज्या प्रमुख अभिव्यक्ती आहेत त्यांचेच मी कथन करेन, कारण हे अर्जुन माझे ऐश्वर्य अनंत आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे कृष्ण म्हणतात अर्जुनाला की ठीक आहे, मी तुला माझ्या ऐश्वर्याचं दर्शन करवेन. माझी अनंत ऐश्वर्य आहेत. कृष्णांची महिमा, त्यांची ऐश्वर्य याचं पूर्ण आकलन होणं आपल्याला शक्य नाहीये. कारण आपली इंद्रिय आपण समजून घेतलंय अपूर्ण आहेत आणि इंद्रियांच्या क्षमताच आपल्या मर्यादित आहेत. आणि कृष्ण कसे आहेत? परिपूर्ण आहेत. अतिंद्रिय. अतिंद्रिय म्हणजे आपल्या इंद्रियांच्या शक्तीच्या बाहेरची आहेत ते. तर त्यामुळे अपूर्ण इंद्रियांनी कृष्णांच्या परिपूर्णतेला आपण समजू शकत नाही. पण कृष्ण तरीही भक्तांना जाणण्याचा म्हणजे भक्त कृष्णांना जाणण्याचा प्रयत्न करत असतात. तर या जीवांच्या अपूर्ण इंद्रियांनी त्या ऐश्वर्याचं पूर्ण ज्ञान घेऊ शकत नाही हे कृष्णांना माहिती आहे. आणि त्यामुळे कृष्णांच्या अनंत विभूतींपैकी काही प्रमुख विभूतींचं वर्णन कृष्ण करण्याचं इथे मान्य करतायत. भगवंतांच्या अनंत विभूती आहेत आणि त्यातल्या काही प्रमुख विभूती म्हणजे थोड्याच विभूती हे आपण जाणू शकतो आपल्या मर्यादित इंद्रियांच्या क्षमतेने. तर 7व्या अध्यायामध्ये थोडीशी ओळख कृष्णांनी करून दिलेली आहे आणि या अध्यायामध्ये अजून करणार आहेत. आता आता अर्जुनाचं काय नाव आहे बरं? एक नाव त्याचं गुडाकेश असं आहे. तर गुडाकेश म्हणजे काय? निद्रारूपी अंधकारावर ज्याने विजय मिळवलेला आहे. आणि या अज्ञानामुळे अंधकारात असलेले लोक भौतिक आणि आध्यात्मिक जगात भगवंत विविध प्रकारे स्वतःला कसं प्रगट करतात हे जाणू शकत नाही. आपल्या म्हणजे हृदयामध्ये अनर्थ पण आहेत, मायेचं आवरण आहे. त्यामुळे भगवंत चराचरात जरी व्याप्त असले तरी आपण हे समजू शकत नाही. पण अर्जुन अंधकाराच्या पलीकडे आहे. त्यामुळे भगवंत त्याला विविध ऐश्वर्यांचं आपलं दर्शन करवतात. आता एकूण 82 ऐश्वर्यांचं दर्शन भगवंत इथे करतात, वर्णन करतात. आणि कृष्णांची जी परिपूर्णता आहे हे जाणून घेण्याच्या आधी कृष्णांची ऐश्वर्य जी या जगाच्या कानाकोपऱ्यात सर्व आहेत, म्हणजे सर्व व्याप्त आहेत भगवंत आपण म्हणतो. तर त्यांच्याकडे ही जाणून, जेव्हा ऐश्वर्य आपण जाणून घेतो तेव्हा आपण आकर्षित होतो. तर ही ऐश्वर्य बघताच आपल्याला कृष्णांचं स्मरण करायला हवं. आता आपण म्हटलं पाण्यातील रस ते आहेत, तर पाणी पिताना आपल्याला कृष्णांचं स्मरण करायला हवं. चंद्र सूर्याचा प्रकाश ते आहेत असं जेव्हा म्हणतो तेव्हा चंद्र सूर्याकडे बघून आपल्याला कृष्णांचं स्मरण तात्काळ व्हायला हवं. तर हे ह्या मागचं कारण आहे. हेतू काय आहे? की सर्व व्याप्त भगवंत कसे आहेत? चराचरात व्याप्त आहेत. हे असं सगळीकडे बघून आपल्याला त्यांचं स्मरण व्हायला हवं. यासाठी आपण ही ऐश्वर्य जाणून घेतो. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, आता इथे ना 21व्या श्लोकापासून ते जवळजवळ बहुतेक 39व्या श्लोकापर्यंत ही ऐश्वर्यच सांगितलेली आहेत. तर आपल्याला इथे सगळे ते श्लोक घेणं काही शक्य नाहीये. म्हणून आपण इथे फक्त वाचूया ती विविध अशी ऐश्वर्य आहेत. आणि कृष्ण ज्या वेळेला सांगतात 22 ते माझ्या मते 38वी श्लोक आहेत. तर आदित्यांमध्ये विष्णू मी आहे, तेजस्व्यांमध्ये सूर्य मी आहे, मरुद्गणांमध्ये मरीची मी आहे, नक्षत्रांमध्ये चंद्र मी आहे, वेदांमध्ये सामवेद, देवतांमध्ये इंद्र, इंद्रियांमध्ये मन, प्राण्यांमधील चेतना, रुद्रांमध्ये शंकर, पर्वतांमध्ये मेरू, पुरोहितांमध्ये बृहस्पती, सेनापतींमध्ये कार्तिकेय, जलाशयामध्ये सागर, वृक्षांमध्ये अश्वत्थ, देवर्षींमध्ये नारद आणि सिद्ध पुरुषांमध्ये कपिल मुनी आणि असे बरीच काही ऐश्वर्य आहेत. तर 22वा श्लोक ते 38वा श्लोक केवळ या ऐश्वर्यांचंच वर्णन आहे. तर आपण इथे समजून काय घेतलं? त्यांनी काहीच आपल्या विभूती 80 पेक्षा थोड्याशा अधिक विभूतीचं वर्णन कृष्णांनी इथे केलेलं आहे. ते एक झलक दाखवलेली आहे. आता पुढच्या श्लोकामध्ये जाण्याआधी एक थोडंसं तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते की दक्षिण भारताच्या केरळमध्ये राहणारा एक भक्त होता आणि त्याचं नाव होतं पुन्नग. तर तो शंकराचा मोठा भक्त होता आणि रोज शंकराच्या मंदिरात तो जात असे. आणि घरापासून थोडं दूर वनामध्ये हे असं जंगल होतं. तर तो रोज सकाळी जाऊन तिथे भागवतम वाचत असे. तर तिथले जे पंडित होते किंवा पुजारी, त्यांना अलवार असं म्हणतात,
तर ते त्यांनी संक्षिप्त रूपात म्हणजे एक पुस्तकातलं एक रूपांतर केलेलं होतं, ज्याला नारायणी असं म्हटलं जात होतं. तर तो पुन्हा काय करायचा, नारायणी मधला 10व्या स्कंदात रुक्मिणी स्वयंवराची कथा तो वाचत असे. ती वाचून संपल्यावरती त्याने पुस्तकात त्या पानावरती एक खूण करून ठेवली आणि म्हणजे याला बुकमार्क म्हणतो, आणि तो घरी गेला. आता दुसऱ्या दिवशी सकाळी तो परत आला तर ती खूण परत रुक्मिणी स्वयंवराच्या कथेच्या पहिल्या पानावरती होती. आता तो विचार करू लागला, ही कथा तर मी कालच वाचली ना, मग इथं परत ती खूण आधीच्या पानावर कशी काय गेली? पण तो परत तिथेच तो बुकमार्क सापडल्यामुळे त्याने ती कथा आता परत सुरुवातीपासून वाचायला सुरुवात केली. आता ह्यावेळी लक्षपूर्वक आठवणीने कथेच्या शेवटच्या पानावरती त्याने ती खूण ठेवली. आता दुसऱ्या दिवशी परत आला. परत तेच पहिल्या पानावरती रुक्मिणी स्वयंवर कथेच्या सुरुवातीच्या पानावरती ती त्याला खूण सापडली. आता त्याला काही समजलं नाही. तो काय ठरवलं त्याने, की आता संध्याकाळी येऊन मी बघेन अजून कोणी हे पुस्तक वाचतोय का, की जो या खुणेची जागा बदलतो रोज. आता हा संध्याकाळी येतो तर तेव्हा मंदिर बंद असतं आणि मंदिराच्या बाजूला एक खिडकी असते आणि ती ढकलून थोड्याशा त्या जागेतून असं बारीकशा पटीतून तो बघतो, तर आतील दृश्य बघून तो थक्क होतो. शंकर स्वतः पार्वती बरोबर बसून रुक्मिणी स्वयंवराचा हा अध्याय वाचत असतात आणि पार्वती म्हणत असते, की माझे प्रिय पती गेले 3 दिवस आपण हा अध्याय वाचतोय आणि ती खूण तुम्ही अध्यायाच्या सुरुवातीला आणून ठेवतात. तो भक्त आहे आपला पुन्नत, की हा अध्याय वाचतो आणि रोज ती प्रथम पासूनच तो ही कथा वाचायला सुरुवात करतोय, तुम्ही अशी ही खूण पहिल्या पानावर आणून ठेवल्यामुळे. तर तुम्ही असं का करत आहात? त्यावर शंकर उत्तर देतात, की हा खूप सुंदर अध्याय आहे आणि हा मला वाचताना खूप आनंद पण होतोय. तर भागवतमच्या 12व्या स्कंदातील 13.16 असं या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे, की वैष्णवानाम यथा शंभू. शंकर स्वतः एक श्रेष्ठ वैष्णव आहेत आणि भगवंतांच्या कथा वाचायला, त्यावर चर्चा करायला त्यांनाही अतिशय आवडतं, कारण ते कृष्णांचे भक्त आहेत. आता एखादा विद्यार्थी असेल, नियमितपणे कॉलेजला जातो, क्लासला जातो, घरी अभ्यास करतो, मन लावून त्याचं अभ्यास करतो मन लावून, तर त्याचं फळ त्याला मिळतं. म्हणजे काय, यशस्वीरित्या तो परीक्षा पास करू शकतो. किंवा एखादा बिझनेसमॅन अहोरात्र कष्ट करतोय, धडपड करतोय, तर त्याच्या व्यवसायात त्याला फायदा होतो. म्हणजे भौतिकामध्ये केलेल्या कामाचं फळ मिळतं बघा. तसंच भक्तीमध्ये पण आहे. तर एखादा भक्त जर का मन लावून कृष्ण भक्ती करतो, तेव्हा त्याची प्रगती होते आणि कृष्ण त्याला सेवा करण्याचे विविध मार्ग देतात. म्हणजे भक्तीमधील प्रगती त्याला अधिक सेवेची संधी देते. तर हरे कृष्ण महामंत्राचा जप करताना आपण त्याचा अर्थ समजून घेतला होता बघा एका अध्यायामध्ये, की आपण श्रीमती राधाराणीला ही विनंती करतो, की तिने आपल्याला कृष्णांच्या सेवेमध्ये जोडून घेण्याची संधी द्यावी. तर हे असं आहे, समजून घेऊया आपण. हा, आता माताजी पुढची स्लाइड घेता. तर इथे कृष्णांनी जी आपली ऐश्वर्य, हे सगळे चार्ट आहेत, मी तुम्हाला सांगितलं 38व्या श्लोकापर्यंत हे आहेत. आपण थोडक्यात हे समजून घेतले. तर कृष्णांच्या शक्ती आणि ऐश्वर्यांना मुळीच अंत नाहीये. सर्वच शक्तींचं वर्णन करणंही आपल्याला शक्य नाही. पण अर्जुनाच्या जिज्ञासेचं समाधान करण्यासाठी कृष्णांनी काही उदाहरणं इथे घेतलेली आहेत. हा, आता 39वा श्लोक वाचता माताजी. हरे अनुवाद. कृष्ण. शिवाय हे अर्जुना, मी सर्व अस्तित्वाची उत्पत्ती करणारा बीज आहे. असे कोणतेही अस्तित्व नाही, हलणारे किंवा न हलणारे, जे माझ्याशिवाय अस्तित्वात असू शकते. हे परंतप, माझ्या दिव्य विभूतींना अंत नाही. मी तुला जे सांगितले आहे ते माझ्या अनंत विभूतीचे केवळ सूचक आहे. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता जवळजवळ 80हून अधिक विभूतींचं वर्णन करतायत कृष्ण आणि ते केल्यानंतर काय म्हणतात, की चर किंवा अचर सर्व माझ्यावरच निर्भर आहेत. मीच सर्व सृष्टीची उत्पत्ती करणारा बीज आहे. आणि त्यानंतर कृष्ण सांगतात, माझ्या विभूती अनंत आहेत. मी तुला जे सांगितलं ती केवळ एक सूचक आहे, म्हणजे थोडीशी झलक कृष्णांनी दाखवली. मग अचिंत्य अशी त्यांची शक्ती, आपण ज्याची कल्पनाच करू शकत नाही. कृष्ण अनंत आणि त्यांच्या विभूतीही अनंत अशाच आहे, ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. आणि जे दाखवलं ती झलक आहे असं म्हणतात बघा. एवढं सगळं आहे म्हणजे, तर त्याच्याही पलीकडे ह्या अनेक कोटी ब्रह्मांडांचे ते स्वामी आहेत. तर त्यामुळे आपल्या शक्तीच्या ते पलीकडे आहे ते सगळं समजणं. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, अनुवाद वाचा माताजी. हरे कृष्णा. सर्व ऐश्वर्यवान, सुंदर आणि तेजस्वी अभिव्यक्ती माझ्या तेजाच्या केवळ एका स्फुलिंगातून उत्पन्न झाल्या आहेत, हे तू जाण. हरे कृष्णा.
हरे कृष्ण. आता कृष्ण या श्लोकामध्ये म्हणतायत, ज्या ज्या प्राण्यात जे जे वैशिष्ट्य तुम्हाला दिसतंय ना, ते माझ्या समुद्रासारख्या अथांग ऐश्वर्यांचं प्रतीक आहे. आपण आत्ताच समजून घेतलं कृष्णांच्या अनंत विभूती आहेत. आणि जे माणसामध्ये भौतिक जगामध्ये माणसामध्ये जे जे काही एखादं वैशिष्ट्य आहे ना, कृष्ण म्हणतात ते ते आहेत. आता बघा, काही जण नृत्य कलेमध्ये प्रवीण असतात, काही गायन कलेमध्ये प्रवीण असतात. या सर्वांचं स्तोत्र कृष्ण आहेत. आपण सगळेच जण उत्तम गाऊ शकत नाही, अनेक वर्षांचा अभ्यास असतो त्यामागे. तर हे जे प्रत्येक त्या त्या कलेतलं जे नैपुण्य आहे ना, तर ते कृष्ण आहेत. आता या जगामध्ये किती ज्ञान आहे बघा, वेद आहेत, उपनिषद आहेत, आयुर्वेदामध्ये चरक संहिता आहे, असे मोठे मोठे ग्रंथ आहेत. पण ज्ञानाचा स्रोत कोण आहे? कृष्ण आहेत. म्हणून या श्लोकामध्ये कृष्ण म्हणतात की यत यत विभूती मत सत्वम श्रीमत ऊर्जितम एव वा त्वं मम तेज अंश संभवम. म्हणजे माझ्या तेजाचा हा अंश आहे. या सगळ्या विभूती ज्या आहेत ना मी सांगितलेल्या, हा माझा एक अंश आहे. म्हणजे आता किती असतील बघा, तर किती विविध कला असतात इथे माणसामध्ये, तर त्याचा सर्वांचा उगम कृष्ण म्हणतात ते आहेत. आणि कृष्ण अर्जुनाला सांगतात की अशा असामान्य कला म्हणजे कृष्णांच्या ऐश्वर्याचा एक अंश आहे. आता भौतिकामध्ये कसं असतं बघा, आपण कुठला धनाढ्य व्यक्ती बघितला की त्याचा बंगला किती कोटींचा आहे, त्याचा फार्म हाऊस इतक्या कोटींचा आहे, त्याच्या गाड्या इतक्या कोटींचा, असा लगेच जोडू लागतो. म्हणजे माणसाची संपत्ती इतक्या कोटींची असेल असा आपण लगेच अंदाज बांधतो. पण इथे कृष्ण सांगतात या ब्रह्मांडाची संपत्ती, अशी अनेक कोटी ब्रह्मांड आहेत, इतर सर्व भौतिकातील ऐश्वर्य ही त्यांच्या ऐश्वर्याची केवळ ठिणगी आहे. तर म्हणजे हे माणसाच्या कल्पनेच्या बाहेर आहे, हे समजण्याची पण आपली क्षमता नाहीये. आता बघा, जेव्हा अशा विविध जीवांमध्ये वेगवेगळ्या अचिंत्य शक्ती आपण बघतो ना, तेव्हा आता हा अध्याय समजून जेव्हा घेतो तेव्हा आपण विचार करू लागतो की ह्या शक्ती आल्या कुठून त्या व्यक्तीमध्ये. तर हे कृष्ण त्याचा उगम आहेत. तुम्हाला आता शकुंतला देवींची आठवण आहे का बघा, कितीतरी मोठ्या संख्येचा गुणाकार भागाकार त्या क्षणात अगदी सोडवायच्या. आणि ही परमात्म्याची शक्ती आहे. दुसऱ्या कुठल्या बुद्धिमान व्यक्तीला गणित सोडवायला थोडा तरी वेळ लागेल, पण त्या क्षणार्धात करत असत. तर अशा प्रत्येक जीवाला वेगवेगळ्या शक्ती प्रदान करणारे कोण आहेत? तर भगवंत आहेत. किंवा तुम्ही आता सायन्सचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला माहिती असेल, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये बेन्झीन असतं बघा, बेन्झीनचं स्ट्रक्चर किंवा त्याचं रचना शोधणाऱ्या शास्त्रज्ञाची एक गोष्ट खूप प्रसिद्ध आहे. तर तो बेन्झीनचं स्ट्रक्चर शोधायला तो अनेक काळ संशोधन करत होता. पण एकदा तो आता बसमध्ये जात असताना त्याला झोप लागली आणि झोपेमध्ये त्याला दोन साप दिसले, जे एकमेकांना विळखा घालून पकडून त्यांनी ठेवलं होतं. आता तो जागा झाला आणि विचार करू लागला, असं काय स्वप्न पडलं बरं मला. त्याने जे काही बघितलं त्या सापाचं चित्र ते त्याने कागदावर काढलं आणि तो आपल्या प्रयोगशाळेमध्ये गेला. आणि जेव्हा प्रयोगशाळेमध्ये गेला तेव्हा तो जणू ओरडलाच की हेच बेन्झीनचं स्ट्रक्चर आहे. तर म्हणजे स्वप्नामध्ये परमात्म्याने त्याला दाखवलं, तर तशी ही आतून प्रेरणा मिळते. अशा प्रकारे काही म्हणजे शक्ती भगवंत जीवांना प्रदान करतात. कारण त्या रूपामध्ये परमात्मा रूपाने ते आहेत ना. आणि कालच्या आपण हे आता चतुर्श्लोकी गीतेमध्ये बघतोच आहोत. हे भगवंत कसं ज्ञान प्रकाशित करतात, ज्या वेळेला भक्ताला म्हणजे अवघड आहे की कसा मार्ग पुढचा मला माहिती नाही, तर भगवंत स्वतः आतून प्रेरणा देतात की कसा मार्ग आहे. तर अशी खूप उदाहरणं आपल्याला इथे समजून येतात. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा मी वाचते 42वा. हा, हरे कृष्ण. अथवा बहुनैतेन किं ज्ञानेन तवार्जुन विष्टभ्याहमिदं कृत्स्नम् आकांक्षेन स्थितो जगत्. हरे कृष्ण. हरे कृष्णा. परंतु हे अर्जुना, या सर्व सविस्तर ज्ञानाची काय आवश्यकता आहे? माझ्या केवळ एका अंशाने मी हे संपूर्ण विश्व व्यापून धारण करून राहिलो आहे. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता कृष्ण अर्जुनाला इथे सांगतात की ही सर्व सुंदर तेजस्वी ऐश्वर्य माझ्या एका अंशाने मी धारण केली आहेत. आता पुढच्या 11व्या अध्यायामध्ये ही सर्व ऐश्वर्य एकत्रितपणे कृष्ण अर्जुनाला दाखवणार आहेत. पण सर्व ऐश्वर्य एकाच वेळी अर्जुन त्यांच्यामध्ये, हा उद्याच्या अध्यायामध्ये बघणार आहेत, जे विश्वरूपाचा अध्याय आहे त्याच्यामध्ये. तर एक अंशेन स्थित हा जगत, असं कृष्ण म्हणालेले आहेत. आता सर्वश्रेष्ठ जीव ब्रह्मदेवापासून लहानात लहान मुंगी या सर्वांच्या हृदयात मी आहे, असं कृष्ण म्हणतात. या ब्रह्मांडात अशी कुठलीही जागा नाही जिथे मी नाही. प्रत्येक वस्तूमध्ये परमात्मा रूपाने प्रवेश केल्याने त्या गोष्टी अस्तित्वात आहेत, असं कृष्ण म्हणालेले आहेत. आता अशा प्रकारे आपण समजू शकतो की भगवंतांच्या शक्ती आणि ऐश्वर्यांना मुळीच अंत नाही. पण कृष्ण भक्तवत्सल आहेत आणि अर्जुनाच्या जिज्ञासेचं समाधान करण्यासाठी त्यांनी काही उदाहरणं इथे वर्णन करून सांगितली आपल्या ऐश्वर्याची. तेव्हा कृष्ण म्हणाले
की माझ्या सर्व शक्ती आणि विभूतींचं वर्णन करणं शक्य नाही आणि मी तुला जे सांगितलं ते माझ्या अनंत विभूतींचं एक सूचक आहे. आता एखादा खूप लहान मुलगा असेल आणि आपल्या आईला खूप प्रश्न विचारू लागला की आई तू कुठे शिकलीस, काय शिकलीस? आता मुलगा खरं तर वयाने खूप लहान आहे, त्याला काही गरजेचंच नाहीये एवढं सगळं जाणून घेणं. मग त्याची आई मुलाला काय म्हणेल की अरे बाळा मी तुझी आई आहे आणि तू माझा अगदी आवडता बाळ आहेस, बाकीचं सगळं राहू देत. तसंच कृष्ण इथे म्हणाले तुला हे सर्व जाणून काय करायचंय? तू माझ्यावर प्रेम करतोस आणि माझी भक्ती कर, एवढंच पुरेसं आहे. हा, तर इथे आपला आता अध्याय संपलेला आहे. माताजी पुढची स्लाइड घ्या. हा, तर आपण आजच्या अध्यायामध्ये काय बघितलं? तर आज कृष्णाने त्यांच्या ऐश्वर्याचं ज्ञान दिलं आणि ते आधी असल्यामुळे ते स्वतः हे ज्ञान देत आहेत. चतुर्श्लोकी गीता बघितली, ज्याला भगवद्गीतेचं सार म्हटलं जातं. मग अर्जुनाने मान्य केलं की कृष्ण कसे आहेत? परम पुरुषोत्तम, परम तप, परम सत्य आहेत. सर्वश्रेष्ठ साक्षात भगवान श्री पुरुषोत्तम आहेत. आणि कृष्णांच्या ऐश्वर्याचं दर्शन करण्यासाठी प्रथम कृष्णांची स्तुती केली अर्जुनाने आणि सांगितलं की तुमच्या निरंतर अशा अम, मला तुमचं निरंतर चिंतन करायचं आहे आणि त्यासाठी मला तुमची ऐश्वर्य जाणून घ्यायची आहेत. आणि मग कृष्णांनी आपल्या काही ऐश्वर्यांचं वर्णन इथे केलं आणि मग म्हणाले कृष्ण की त्यांच्या अनंत विभूतींची ही एक ठिणगी आहे. तर इथे आपला अध्याय संपलेला आहे. हरे कृष्ण. तर कृष्ण आता गोलोकामध्ये जरी नित्य निवास करत असले बघा, तरी ते सर्वव्यापी आहेत. अगदी अणुपरमाणूमध्ये हे उपस्थित आहेत. आणि जेव्हा पृथ्वीवरती ते अवतीर्ण झाले तेव्हाही त्यांचं सौंदर्य, अचिंत्य गुण असे त्यांनी प्रगट केले होते. तर एखाद्याने कल्पना करण्याचा जरी प्रयत्न केला ना की कृष्ण कदाचित असे असतील, असे असतील, तर तेच केवळ अशक्य आहे. तर शास्त्रज्ञ बघा संशोधन करून वेगवेगळी उपकरणं बनवत असतात गणना करण्यासाठी. पण कृष्णांच्या दिव्य गुणांची संख्या आपण कदापि मोजू पण शकत नाही, अशा सर्वव्यापी हे कृष्ण आहेत. तर त्यांना साष्टांग प्रणाम. आणि इथला आजचा आपला अध्याय संपलेला आहे इथे. हरे कृष्ण. माताजी थांबवता रेकॉर्डिंग.